अजित पवारांकडून विद्यमान आमदारांना एबी फॉर्म देणं हे आता सुरू झालेलं आहे। संजय बनसोडे, चेतन तुपे, सुनील तटकरेंची उपस्थिती पाहायला मिळते। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी ही जाहीर होण्याची शक्यता आहे। देवगिरी बंगल्यावर अजित पवारांकडून एबी फॉर्म देण्याचं काम हे सुरू झालेलं आहे। अजित पवारांकडून विद्यमान आमदारांना एबी फॉर्म देणं सुरू झालेलं आहे। खरं तर आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय, त्यानंतर अजित पवारांच्या उमेदवारांची यादी कधीही जाहीर होऊ शकते। मात्र त्यापूर्वी जे विद्यमान आमदार आहेत, ज्यांचं तिकीट निश्चित आहे, त्यांना एबी फॉर्म देण्यास पक्षाकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। देवगिरी बंगल्यावर, अर्थात अजित पवारांचं शासकीय निवासस्थान असलेला हा देवगिरी बंगला, आणि या देवगिरी बंगल्यावर सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची ये-जा सुद्धा पाहायला मिळते। विद्यमान आमदारांची सुद्धा ये-जा देवगिरी बंगल्यावर पाहायला मिळते। अजित पवारांकडून एबी फॉर्म देण्यास आता सुरुवात झालेली आहे। विद्यमान आमदार ज्यांचं तिकीट निश्चित आहे, अशा आमदारांना, अशा उमेदवारांना, अशा इच्छुकांना खरं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सध्या एबी फॉर्म देण्याचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे। संजय बनसोडे, चेतन तुपे, सुनील तटकरे यांची उपस्थिती पाहायला मिळाली। खरं तर जे आमदार जे निवडणूक लढवणार हे निश्चित आहे, ज्यांचं तिकीट निश्चित आहे, असे काही महत्त्वाचे आमदार, मोठे चेहरे यांना एबी फॉर्म देण्याचं काम सुरू झालेलं आहे। अजूनपर्यंत अधिकृतरित्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नसली तरी काही उमेदवार असे असतात प्रत्येकच पक्षामध्ये की ज्यांचं तिकीट नाकारण्याची शक्यताच नसते, किंबहुना त्यांना तिकीट मिळणार हे निश्चित असतं। आणि अशाच काही आमदारांना एबी फॉर्म देण्याचं काम हे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरू करण्यात आलेलं आहे। संजय बनसोडे, चेतन तुपे, सुनील तटकरे यांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली। अजित पवारांचं शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी या बंगल्यावर सध्या हे काम सुरू आहे। मुंबईतील मलबार हिल परिसरातील देवगिरी हा अजित पवारांचं शासकीय निवासस्थान असलेला बंगला, आणि त्या बंगल्याकडची दृश्य सुद्धा आपण पाहतोय। ज्यावेळी इच्छुक उमेदवार ज्यांची नावं निश्चित आहेत हे एबी फॉर्म घेण्यासाठी आले, त्यावेळची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। देवगिरी बंगल्यावर अजित पवारांकडून एबी फॉर्म देण्याचं काम हे सुरू झालेलं आहे। अधिकृत यादी, उमेदवारांची अधिकृत यादी ही अद्यापपर्यंत जाहीर झालेली नसली तरी सुद्धा ज्यांचं तिकीट निश्चित आहे अशा काही विद्यमान आमदारांना एबी फॉर्म अजित पवारांकडून दिला जातोय, अर्थात त्यांच्या पक्षाकडून दिला जातोय। संजय बनसोडे, चेतन तुपे, सुनील तटकरे यांची उपस्थिती सुद्धा पाहायला मिळाली। काही महत्त्वाचे नेते, मोठे नेते ज्यांची नावं निश्चित आहेत, ज्यांची उमेदवारी निश्चित आहे, असे नेते, विद्यमान आमदार यांना एबी फॉर्म देण्याचं काम हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरू करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण जोडले गेलेत, आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। निखिल, आतापर्यंत नेमके कोणकोणते विद्यमान आमदार असतील किंवा नेते असतील ज्यांचं नाव निश्चित आहे, असे नेते देवगिरीवर येऊन गेलेले आहेत आणि आता एबी फॉर्म देण्याचं काम सुरू झालंय, मात्र अधिकृत यादी ही कधीपर्यंत जाहीर होणं अपेक्षित आहे? नक्कीच विक्रांत, पाहायचं झालं तर आज सकाळपासून देवगिरी बंगल्यावरती अजित पवारांच्या या इकडे सर्व आमदार असतील, विधान परिषदेचे आमदार असतील, त्यासोबतच माजी आमदार असतील, यांची आता येणं जाणं सुरू आहे। आपण पाहू शकतो, आपण देवगिरी बंगल्याबाहेरची ही संपूर्ण दृश्य आहेत। आतापर्यंत संजय बनसोडे, चेतन तुपे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे या देवगिरी बंगल्यावरती उपस्थित झालेले आहेत आणि अजित पवार यांच्याकडून विद्यमान आमदारांना एबी फॉर्म देण्यासाठी जी सुरुवात आहे ती आता करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने ही यादी अजून जाहीर होणं बाकी आहे, परंतु पहिली यादीची जी चर्चा आहे त्या यादीच्या चर्चेनुसार आता अजित पवारांनी या ठिकाणी आमदारांना बोलवण्यास सुरुवात केलेली आहे। देवगिरी बंगल्यावरती अजितदादांचे आमदार हे आता एबी फॉर्म घेण्यासाठी येत आहेत। अजित पवारांच्या याच इथे आहेत, ती काल देखील बैठक आहे ती पार पडलेली होती आणि याआधी पाहायचं झालं तर सर्वप्रथम महायुतीमध्ये भाजपाने यादी आहे ती जाहीर केलेली आहे आणि त्याच्यानंतर आता लागोलाग शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी याच्यामध्ये आता आपल्याला ही नावं घोषित होताना काही वेळात पाहायला मिळतील। परंतु या अगदी खरं आहे निखिल, आता अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा मग शिंदेची शिवसेना असेल, हे दोन्ही पक्ष जे महायुतीचे घटक पक्ष आहेत ते कधीपर्यंत यादी जाहीर करतात याकडेही आपले लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।